नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण महत्त्वाचे पुरावे एसआयडी पथकाच्या हाती आहेत। आरोपींच्या मोबाईल लॅपटॉपमधून काही पुरावे एसआयडीच्या हाती आहेत। धर्मांतर करण्याचे काही फोटो आणि व्हिडिओ हे देखील सापडलेले आहेत। महेश, अगदी खरं आहे। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण समोर आलेलं होतं। यामध्ये काल जर बघितलं तर तौसिफ अत्तार, दानिश शेख, रजा मेमन या 4 संशयित आरोपींना जे आहे ते 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र यामध्ये जर बघितलं तर एसआयटीने खरतर धाड सत्र राबवून संशयित आरोपींचे जे आहे ते स्वतःचे वैयक्तिक लॅपटॉप आणि कंपनीमध्ये काम करत असलेले लॅपटॉप हे दोन्ही जप्त केलेले आहे आणि त्यामधून महत्त्वाचे जे पुरावे आहे ते जप्त करण्याचं काम जे आहे ते एसआयटीच्या यंत्रणेकडनं सध्या सुरू आहे। कारण गेल्या काही दिवसांपूर्वी खरतर या आरोपींनी अनेक पासवर्ड आणि कोडवर्डचा आधार घेतलेला होता। ते कोडवर्ड नेमके कशाच्या आधारे होते, ते पासवर्ड अश्लील शब्दात होते असं देखील समोर आलेलं होतं आणि या माध्यमातून त्याच्यामध्ये काही ॲप्लिकेशन आहे का आणि त्याची लिंक जी आहे ती आंतरराष्ट्रीय आहे का, दुसऱ्या कोणाशी टेरर फंडिंग संदर्भात आहे का, या संदर्भातली चौकशी जी आहे ती आता एसआयटी कडनं केली जाते। त्याच्यामुळे हे महत्त्वाचे लॅपटॉप आणि मोबाईल जरी एसआयटी यंत्रणेच्या ताब्यात असले तरी आता त्याच्यातून कुठले महत्त्वाचे पुरावे हे एसआयटी यंत्रणेच्या हाती लागतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।